जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात आमदार संजय पुराम आणि धुकेश्वरी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 91 जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध झाली असून या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इनवाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम यांनी हजेरी लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला। या विवाह सोहळ्यात मंडप पूजन पासून ते लग्नाची वरात, मेहंदी सोहळा, संगीत आणि नृत्याचे आयोजन देखील करण्यात आले असून 3000च्या वर नागरिकांनी देखील हजेरी लावली होती। आयोजकांच्या वतीने नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले। आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने नवदाम्पत्यांना 25,000 रुपये अनुदान देण्यात येत असून वाढती महागाई पाहता हे अनुदान 25,000वरून 1,00,000 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी आयोजकांनी आणि नवदाम्पत्यांनी मंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना केली आहे। तर येत्या काळात शासनाने अनुदान वाढवून दिल्यास सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल यात शंका नाही। संपन्न झालेला आहे, काय सांगणार? देवरी तालुक्यातील पुराळा या आदिवासी गावामध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम आणि विशेष करून त्याच्यामध्ये त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे। एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतला आहे। याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। निश्चितपणे काळानुरूप याच्यामध्ये कुठेतरी अनुदान जे मिळतं सध्या 25,000 रुपये ते वाढवून 50,000 मिळावं अशी आयोजकांची मागणी आहे। सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि योग्य कारवाई करेल। सोहळ्याबद्दल किती जोडपे या ठिकाणी विवाहाबद्दल झालेली आहे? हे सामूहिक विवाह सोहळ्याचा हा दुसरा वर्ष आहे। 2025 मध्ये पण सामूहिक विवाह सोहळा आपण याच ठिकाणी केला होता, ज्याच्यामध्ये 121 आदिवासी समाजातील मुलामुलींचे विवाह संपन्न झाले होते। यावर्षी देखील आदिवासी मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहे। जवळपास 91 जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत। शासनाच्या वतीने त्यांना जी देण्यात येणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे, ही वाढवून देण्यासाठी देखील आपण मागणी केली आहे मंत्र्यांकडे। आपण दरवर्षी मागणी धरून मागणी करतो आहे। यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000, म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे। माझं नाव शमन भरतलाल वरखडे आहे। काय सांगशील, आज सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये या ठिकाणी तू लग्न केलेलं आहे, काय नेमकी तुझी मागणी आहे? सामूहिक सोहळ्यामध्ये मी लग्न केलं। आज घरी जरी कधी लग्न केलं असतं तर मला खर्च जास्त पडला असता आणि सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न केलं तर 25,000चं मला अनुदान दिलं आहे। पण याच्यामध्ये आमचं काही भागणार नाही, तर करीब 1 लाख देण्याची शासनाने थोडासा 1 लाखाचं तरी अनुदान द्यावा। माझे नाव सोनी वसंत तोफे। आज इथे आम्ही पुराळा येथे सार्वजनिक विवाह सोहळ्यामध्ये आज आम्ही सामील झालेलो आहोत। इथं आज 91 जोडप्याचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून 25,000 एवढे मानधन मिळत आहे। तरी पण शासनाला अशी नम्र विनंती आहे की आदिवासी गोरगरीब यांना थोडाशी आणखी 1 लाखापर्यंत तरी पण निधी द्यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो। आणि इथं सर्वांसमोर आज सर्वांच्या मदतीने इथं आज विवाह संपन्न सुरू झाला आहे। आदिवासी समाजातले सर्व 91 जोडपे इथं आज विवाह बंधनात अडकले आहेत आणि सर्व इथले जे आयोजक आहेत त्यांनी आम्हाला कशाची कमी पडू दिले नाही आणि सर्व आयोजकांनी आम्हाला व्यवस्थितरित्या करून दिले। धन्यवाद। मुरलीधर गावळ। काय सांगशील, काय मागणी आहे? सामूहिक विवाह सोहळ्यातून लग्न केलेलं आहे, सामूहिक विवाहातून लग्न केलेलं आहे, तरी आपण थोडी सरकारकडून 25,000ने काही होत नाही, थोडी जास्त पैसे देण्याची विनंती आहे। आणि समोर भविष्यात कोणी दारिद्र्य रेषेखालीलच राहतात आदिवासी लोक, तरी त्यांना 1 लाख रुपये तरी देण्याची कृपा करावी अशी शासनातर्फे विनंती आहे, जेणेकरून समोर भविष्यातील अजून जोडपे वाढतील अशी एक मागणी आहे आमची।